काल आपल्या प्रथमेश भावाकडून पाणी बॉक्स मागवले आणि भावाची सर्व्हिस एकदम टॉप. 10 ते 15 मिनिटात पाणी बॉक्स कॅफेत आणून दिले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. सगळ्यात पहिलं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मग नेहमीप्रमाणे आवरून निघालो जिमला. जिम मध्ये गेल्या गेल्या बजरंग बलींचं दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. आज होता आपला बॅक आणि बायसेप्स वर्कआउट. मग सुरुवातीला बॅक वर्कआउट करून बॉडीला स्टार्टर मारला, कारण सल्लूबाई म्हणल्यात बॅक मजबूत करा. त्यानंतर केला एकदम हार्ड बायसेप्स वर्कआउट आणि पंप तर एकदम वाढीव चालता. नंतर 20 मिनिटं इन्क्लाइन वॉकिंग केलं आणि वर्कआउट संपून निघालो घरी. आणि असल्या पावसात घरी जाणं लय अवघड होते बाबा. मग घरात पोहोचून मस्त ओट्स खाल्ले आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आवरून स्वामींचे आशीर्वाद घेतले. भावांनो, आपल्या आयुष्यात आई वडिलांनंतर आपल्यापेक्षा छोटी किंवा आपल्यापेक्षा मोठी अनेक लोक रोज काही ना काहीतरी आपल्याला शिकवतच असतात आणि ते सगळे आपले गुरुच असतात. आणि माझ्या आयुष्यातल्या ह्याच सगळ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही ज्या काही गोष्टी शिकवल्या त्यामुळे आज थोडी का होईना माझी प्रगती झाली. मग शॉपवर पोहोचून मस्त शटर ओपन केलं, नंतर सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. थोड्या वेळानं चालत चालत निघालो जिमकडं आणि सर्जिन सोबत निघालो वेल्डिंग शॉपकडं, कारण कॅफेसाठी एक स्टँड बनवायला टाकलं होतं त्यानेच होतं. तिथं पोहोचलो तर स्टँड काही बनवून झालंच नव्हतं. पण परत निघालो घरी यायला. येताना गाडीत पेट्रोल टाकलं आणि आपल्या बारीक शर्टच्या दुकानावर निवांत जाऊन थांबलो. थोड्या वेळानं पुन्हा निघालो शॉपकडं आणि शॉपवर पोहोचून मस्त जेवण केलं. आणि आज आपल्या श्रावणी मॅडमने मला गार्डन बिल गिफ्ट केली. भावांनो, रक्ताच्या नातेपेक्षा कधी कधी आपण आयुष्यात जोडलेली नाती खूप महत्वाची असतात आणि मॅडम आपल्या बारक्या बहिणीसारख्या आहेत. आपला कॅफे सगळ्या हँडल करतात. त्यानंतर आली कोल्ड कॉफीची ऑर्डर आणि लागलो का आम्हाला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.